आता हिवाळ्याचा सीझन हा चालू झालेला आहे आणि बाजारात आहे ना जिथे बघावे तिथे लाल रसाळ सफरचंद अशी सगळीकडे दिसत आहेत. म्हणूनच मी विचार केला की आपल्याला काहीतरी मुलांसाठी खास बनवावंच लागेल. म्हणून इथे मी सफरचंदाचा जॅम बनवलेला आहे. हा ना घरच्या घरी खूप छान असा तयार होतो, कमी वेळ लागतो आणि तेवढाच हा स्वादिष्ट लागतो. चला तर मग आपण रेसिपी बघूया. हा पण त्यासाठी ना तुम्हाला सिम्पली कुक विथ पल्लवीच्या ना किचनमध्ये यावं लागेल. त्यासाठी आता इथे मी 1 किलोच्या प्रमाणात ॲपल घेतलेले आहे. तुम्हाला जितकं करायचं आहे अर्धा किलो वगैरे तसं तुम्ही ते करू शकता. इथे ना साल नाही काढली तरी पण चालते, पण साल काढली ना ती जास्त उत्तम आहे, कारण ती साल कडक असते आणि त्याची जास्त असा गाळा आहे ना शिजवताना होत नाही. थोड्या मोठ्या पीसेसमध्ये ना कट करून घ्याव्या. हा मधला पार्ट आहे ना आपल्याला असं काढून घ्यायचा आहे, कारण बियांचा पार्ट असतो हा, म्हणून आपल्याला काढून घ्यायचे आणि असे आपल्याला ना याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आपले सर्व हे ॲपल आहे ना छान असे कट करून झालेले आहेत. आता आपण आहे ना ह्याला कमी पाणी घालून आहे ना आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. कढईमध्ये थोडं पाणी घालून आपल्याला शिजवायचंय. चला तर आपण ह्याला शिजायला टाकूया. इथे आता मी शिजण्यासाठी ना 1 ग्लास पाण्याचा वापर करते. जॅम आहे ना हा मिक्स फ्रूटचा पण खूप छान होतो. मी ती रेसिपी तुम्हाला परत कधीतरी दाखवेल. आता आपल्याला ना यामध्ये बीटरूट हे खिसून टाकायचं आहे, म्हणजे कलर खूप छान होईल. जेव्हा आपण शिजायला घालतो ना ॲपल तेव्हाच त्यामध्ये आपल्याला बीटरूट टाकून घ्यायचं आहे. आता मी हे लवकर का टाकले ॲपल शिजायला बीटरूटच्या आधी, किंवा हे दोन्ही एकत्र का नाही टाकलं, कारण हे ॲपल आहेत ना लवकर काळे पडतात हवा लागली की, म्हणून आधी आपल्याला हे शिजायला टाकून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपण बीटरूट टाकलं तरी पण चालेल. त्यावर आहे ना झाकण ठेवून आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही कुकरला पण लावू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. गॅसची फ्लेम आहे ना ही मीडियम टू हाय केलेली आहे मी. आता झाकण लावून आहे ना आपल्याला याला छान असं उकडून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण बीटाचं साल काढून आहे ना छान असं खिसून घेऊया आणि ह्याच्यात टाकूया. मुळं वगैरे असं ते कडक भाग काढून घ्यायचंय. आता हे आपल्याला सोलून घ्यायचंय. बीटाला ना हा नॅचरल कलर असतो ना लाल, त्याच्यामुळे गाजरच्या हलव्यामध्ये वगैरे पण टाकलं ना खूप छान असा हलवा होतो. वेगळ्या आपल्याला फूड कलर वापरायची गरज नाहीये आणि हे तितकेच पौष्टिक आहे. असे पण मुलं खात नाहीत बीट, अशा रूपाने आपण त्यांना दिले तर ते फायद्याचंच आहे. आपण आता ह्याला खिसून घेऊया. कारण आपल्याला खिस हा खिसून झालेला आहे बीटाचा, तुम्ही बघू शकता. बीटरूट आपल्याला घालून घ्यायचं आहे. असं आपण आहे ना ह्याला असं मिक्स करून घेऊया आणि मीडियम टू हाय गॅसवर आहे ना आपल्याला आता ह्याला छान असं गाळ होईपर्यंत आहे ना शिजवून घ्यायचंय. झाकण लावून आपल्याला हे शिजवायचंय. ॲपल हे लगेच शिजतं, एक 5 ते 10 मिनिटात. आपण बघूया हे कितपर्यंत शिजलेलं आहे, ह्याचा गाळ होतोय का. आहे ना आपलं छान असं गार झालेलं आहे. आता आपण आहे ना ह्याला छान असं बारीक ह्याची पेस्ट करून घेऊया. आता आपण आहे ना ह्याची मिक्सरच्या भांड्यात आहे ना छान अशी पेस्ट करून घेऊया. आता आपण भांड्यात एका काढून घेऊया ह्याला सर्व. अशीच आपण सर्व मिश्रणाची किंवा त्या ॲपलची आपण पेस्ट करून घेऊया. आपली ना छान अशी पेस्ट ह्याची बनवून झालेली आहे. आता ह्याला तुम्ही ना गाळलं नाही, ह्या स्टेजला गाळून घेतलं तरी पण चालतं, पण मला काही अशी गरज नाही वाटत आहे, कारण एकदम फाईन पेस्ट ह्याची बनलेली आहे. आपण ह्यामध्ये घालण्यासाठी साखर नाही वापरत आहोत किंवा गुळाचा पण वापर नाही करणार आहोत. आपण इथे खडीसाखर घेणार आहोत, कारण खडीसाखराचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहेत, किती चांगली असते खडीसाखर खाल्लेली. म्हणून आता आपण आहे ना आधी खडीसाखर आहे ना ही छान आहे ना खलबत्त्यात थोडीशी वाटून आहे ना त्याला मिक्सरला आपण वाटून घेऊया. तरी किती घ्यायची आहे आपण, जेवढं आपले आता ॲपल हे माझे 1 किलोचं होतं वजनी प्रमाण, त्याचे आपल्याला निम्मे घ्यायचे आहेत, म्हणजे ते मला अर्धा किलो घ्यायचे आहेत. पण इथे मी 400 ग्रॅमच घेते. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा किलो पण घेऊ शकता. आता आपल्याला ना हे असं थोडंसं वाटून घ्यायचं आहे, नाहीतर मिक्सरचं भांडं हे खराब होऊ शकतं. आणि मग आपल्याला ह्याची छान असं मिक्सरमध्ये ह्याची पावडर बनवून घ्यायची. आपली खडीसाखरी छान अशी वाटून झालेली आहे. ह्याला मिश्री पण बोलतात. इथे मी पॅन घेतलेला आहे. आपण हे सगळं बारीक केलेलं जे मिश्रण होतं ना ॲपलचं ते घालून घेऊया ह्याच्यात. आता ह्याला आपल्याला आहे ना घट्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचंय, किंवा ह्याच्यातलं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं उकळून घ्यायचंय. छान अशी आपली मिश्रणाला उकळी आलेली आहे. ह्यामध्ये ना आता आपण ही खडीसाखराची पावडर आपण घालून घेऊया. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. हे आता मिश्रण आहे ना हे पातळ आहे ना, आता हे आपल्याला छान असं आटून घ्यायचंय. ह्याला घट्टपणा आणि चकाकी आली पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजवायचंय, किंवा ह्याच्यातलं पाणी आहे एक्स्ट्राचं ते आटून घ्यायचंय आपल्याला.
हे मिश्रणाला छान अशी उकळी यायला लागले। आता ह्यात आहे ना आपल्याला रोज वॉटर मी घालून घेते। पूर्णपणे ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घाला, पण रोज वॉटरने काय होतं ना, टेस्ट आहे ना जशी बाहेरचं असतो ना जाम तशीच ह्याची होते, म्हणून आपल्याला थोडं रोज वॉटर घालून घ्यायचं आहे। अर्धा लिंबाचा रस इथे घालून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं छान हे जाम आहे ना टिकायला मदत होते आणि त्याच्यात आहे ना साखरेचे असे खडे बनत नाहीत, म्हणून आपल्याला लिंबाचा रस घालावा लागतो यामध्ये। 4 ते 5 आपल्याला विलायची वाटून घ्यायची आहे जाम मध्ये टाकण्यासाठी। विलायची पावडर आपण घालून घेतलेली आहे। आता हे छान असं आपण मिश्रण हलवून घेऊया। आपला जॅम आहे ना हा छान असा रेडी आहे, तुम्ही बघू शकता। हा जास्त असा फास्ट पडत नाहीये, म्हणजे आपला हा रेडी झालेला आहे। चमच्यावर तो राहतोय, इथपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे। खूप छान लागतो चवीला। हा जर खाल्ला ना जॅम, तुमची मुलं अजिबात बाहेरचा जॅम हा खायला मागणार नाही, कारण माझी मुलं तसेच करतात, अजिबात बाहेरचं खात नाहीत, त्यांना हाच आवडतो। वेगवेगळ्या फळांचा पण आपण हा बनवू शकतो। चला तर मग आपण ह्याला भरणीमध्ये भरून घेऊया। इथे आपला ॲपल जॅम हा घरच्या घरी रेडी आहे। मुलांनाही हा आवडेल आणि सगळ्यांच्या नाश्त्याला एकदम खास चव देईल। व्हिडिओ ना आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय।